नमस्कार मित्रांनो, सेवा अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, 11वीचा प्रवेश घेत तुम्ही असाल तर तुमच्यासाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्याचं हे परिपत्रक आहे. परिपत्रक काय आहे हे थोडक्यात सांगतो, विषय वाचून दाखवतो. 11वीचा प्रवेश निश्चित करताना इयत्ता 10वी उत्तीर्ण मूळ गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला अनिवार्य न करण्याबाबत. आता हा तुम्ही हे काय आहे सविस्तर मजकूर तुम्ही वाचून घेऊ शकता. थोडक्यात अगदी सोप्या भाषेत सांगतो. बघा, 11वीची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. म्हणजे 21 मे 2026 पासून आणि फेरी 1 ची सुरुवात झालेली आहे आणि या फेरीमध्ये 29 मे 2026 ला गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे. आता गुणवत्ता यादी जाहीर झाल्याच्या नंतर जे काही 10वीचं तुमचा निकाल लागलेला आहे, परंतु निकाल जरी ऑनलाईन लागला तरी त्याचे गुणपत्रक विद्यार्थ्याला काय आहे वाटप करण्यात आलेलं नाही आणि या फेरीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना त्यांना अलॉट केलेले जे काही कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश निश्चित करायचा आहे, म्हणजे तुम्ही त्या कॉलेजमध्ये जाणार आहेत, अशा विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच एल-सी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आणि 10वी उत्तीर्ण गुणपत्रक अनिवार्य करण्यात येऊ नये, म्हणजे कंपल्सरी करण्यात येऊ नये. थोडक्यात काय सांगायचं, शाळा सोडल्याचा दाखला आणि तुमचं जे 10वीचं गुणपत्रक हे कंपल्सरी नाहीये. तर त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, तर तुम्हाला ज्यावेळेस ते प्राप्त होईल त्यावेळेस तुम्ही देऊ शकता. त्यासाठी काय करायचं, तुम्हाला हमीपत्र तुम्हाला भरून द्यायचं. हमीपत्राचा नमुना आपल्या टेलिग्राम चॅनलच्या वर एक लिंक असेल, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तर म्हणजे ते हमीपत्रक तुम्हाला भरून देता येईल. थोडक्यात काय होतं व्हिडिओ, की 10वीला तुम्हाला जे महाविद्यालय भेटलेले कनिष्ठ महाविद्यालय त्यांनी जर तुम्हाला कंपल्सरी केलं, शाळा सोडल्याचा दाखला आणा किंवा गुणपत्रक ओरिजिनल आणा असं म्हटलं, तर त्यांना हे जे काही टेलिग्राम चॅनलवरचं हे जे काही परिपत्रक आहे हे दाखवा. म्हणजे जेणेकरून तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. म्हणजेच तुमच्याकडे एल-सी नाहीये किंवा गुणपत्रक नाहीये, यासाठी जर तुम्हाला प्रवेश नाकारण्यात येत असेल, तर हे परिपत्रक तुमच्याकडे नक्कीच असू द्या. तर एवढीच माहिती द्यायची होती. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण की महत्त्वाचे काही अपडेट असेल तर आपण या चॅनलवर तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच.